हे हॅलो एव्हरीवन, होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज मयुरी आणि आज आम्ही फायनली चाललेलो आहोत शनी शिंगणापूर येथे. तर वाटेत जाताना आम्हाला ही वेगळ्याच प्रकारचा उसाचा रस बघितला आम्ही की कसा बनतोय तो. तर ह्या बैलाच्या सहाय्याने हा उसाचा रस बनत होता. आणि एक सांगायचे की हे दादा अजिबात त्या बैलाला मारत नव्हते. नॉर्मली तो चालत होता आणि तो उसाचा रस तिथून बनवून ते आम्हाला देत होते. उसाचा रस होता आणि नारळाचं पाणी होतं आणि ते बाजूलाच त्यांनी हे अशा प्रकारचे झोपाळे ठेवले होते. तिथे आपण झुलू शकत होतो. मला भारी वाटलं. खूप दिवसांनी असं झोपाळ्यावर बसल्यामुळे असं जरा नॉस्टॅल्जिक फील झालं. लहानपणी आपण शाळेमध्ये जसे झोपाळ्यांवरती झुले घ्यायचो तसं अगदी आठवलं. तर आम्ही थोडा वेळ ती झुललो. त्याच्यानंतर उसाचा रस, त्याच्यानंतर पुन्हा नारळाचं पाणी असं आम्ही तिथे पिलं. तर हा व्हिडिओ किंवा हा व्लॉग आहे जून महिन्यातला आणि त्यावेळी अगदी भयानक गरमी होती. त्यामुळे आम्ही वाटेत जे काही लिक्विड फॉर्ममध्ये आम्हाला भेटेल जसं की ज्यूस, त्याच्यानंतर नारळ पाणी, ते आम्ही पित होतो. आणि त्यावेळी हे असं उसाचं रस पिणं हे खूप भारी वाटत होतं आणि नारळाचं पाणीसुद्धा. तर नारळ पाणी आणि उसाचा रस पिऊन आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलो. त्यावेळी संध्याकाळ झाली होती, म्हणजे काळोख बऱ्यापैकी झाला होता, तुम्ही बघू शकता. तर तिथेच पार्किंगमध्ये आम्ही गाडी आमची पार्क केली आणि अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरतीच मंदिर आहे. तर त्यामुळे आम्ही गाडी पार्क करून तिथेच ओटी वगैरे सगळं घेऊन मंदिरात. तर तिथे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं होती. म्हणजे तिथे अभिषेक वगैरे करायचं असेल, काही अजून पूजा वगैरे असेल तर त्याचं मार्गदर्शन करणारी पण दुकानं होती. त्यामुळे थोडंफार वेगळी दुकानं होती. जशी आपल्या इकडे मंदिरामध्ये फक्त ओटीचीच दुकानं असतात, म्हणजे अभिषेक वगैरे करतात, पण इथे जरा त्याचे वेगवेगळे प्रकार दिसले मला. तर आम्ही बाकी आमचं ओटी वगैरे सगळं, गाडी वगैरे व्यवस्थित पार्क करावी लागते कारण खूपच गर्दी होती. आणि आम्ही गेलो होतो त्या दिवशी शनिवार होता, त्यामुळे तुम्ही समजू शकता की किती गर्दी असणार. तर व्यवस्थित तिथे 5-10 मिनटं आमची झाली आणि त्यानंतर आम्ही मंदिराकडे जायला निघालो. तर शनी शिंगणापूरला आलो आहे तर तिथे खूप सारी तेल वगैरे अशी सुद्धा दुकानं होती. तर आम्ही तिथे काही काही गोष्टी खरेदी केल्या आणि पुढे निघालो. आता मंदिरामध्ये आतमध्ये खूप ठिकाणी असं लिहिलेलं आहे मोबाईल अलाउड नाही आहे, पण मी तिथे एका काकांना विचारलं तर ते बोलले लांबून फोटो वगैरे काढला तर चालतो. त्यामुळे आम्ही लांबून फोटो वगैरे काढले आणि व्हिडिओजसुद्धा घेतले. त्यामुळे म्हणजे बहुतेक लोक ही घेत होती, त्यामुळे तिथे तसं बऱ्यापैकी अलाउड होतं. जसं बाकीच्या ठिकाणी आजकाल नाही चालत, म्हणजे अगदी निषिद्धच आहेत, मोबाईल बाहेरच ठेवावे लागतात. तर तसं इथे नव्हतं. इथे आतमध्ये मोबाईल अलाउड होते. व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी अलाउड बऱ्यापैकी होती. तर तिथून आम्ही गेलो तर तुम्ही बघू शकता ही अशी कमान आहे, एकदम सुंदर, अगदी व्यवस्थित सगळं. स्वच्छता पण खूप मस्त पाळली गेली होती तिथे मंदिरामध्ये. आणि चांगले अगदी डिरेक्शनचे बोर्ड वगैरे लावले, त्यामुळे अगदी व्यवस्थित समजत होतं कुठून मंदिरामध्ये जायचं. कारण ज्यावेळी आपण बाहेरच्या ठिकाणी जातो, बाहेरून लांबून आलेले असतो आणि अशा ठिकाणी जातो, त्यावेळी एवढ्या मोठ्या मंदिरांमध्ये पटकन आपल्याला समजत नाही कुठून कुठे जायचं आहे. त्यामुळे ह्या मंदिरामध्ये अगदी व्यवस्थित सगळं सोयीस्कर, म्हणजे व्यवस्थित अगदी सोय होईल असं व्यवस्थित लिहिलेलं होतं. मंदिरामध्ये पोहोचल्यावर आम्हाला समजलं की बाहेर जितकी गर्दी होती त्याच्या दुप्पट मंदिरामध्ये गर्दी होती. आणि त्यामुळेच आम्ही फास्ट सगळीजणं चालत होतो, कारण आम्हाला लवकर पोहोचून व्यवस्थित दर्शन घ्यायचं होतं. आणि या फास्ट चालण्याच्या नादात आमची थोडी लोकं पुढे गेली, थोडी लोकं मागे राहिली, पण आम्ही तरी पण व्यवस्थित मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी पोहोचलो. मंदिराचा आवार प्रशस्त आहे, त्यामुळे जागोजागी आपण थोडा वेळ थांबू शकतो, बसू शकतो. म्हणजे विसाव्यासाठी आपल्याला बसण्यासाठी खूप जागा आहे, एवढं मंदिर प्रशस्त आहे. तर मंदिराच्या आतमध्ये पोहोचल्यानंतर ते आतमध्ये जशी आता बाकीच्या मंदिरांमध्ये पण लावलेली असतात तशीच LED स्क्रीन लावलेली आहे. कारण एवढ्या लांब येऊन जर आपल्याला गर्दीमुळे जर दर्शन नाही झालं तर त्यामुळे हे अगदी व्यवस्थित दर्शन दिसत होतं LED स्क्रीनवरून. प्रत्येक ठिकाणी आपल्याला नवीन नवीन गोष्टी दिसत असतात, नवीन नवीन अनुभव भेटत असतात. तर इथे मला एक वेगळी गोष्ट दिसली, ती म्हणजे पाय स्वच्छ करण्यासाठी, धुण्यासाठी वगैरे ही अशी सोय केलेली होती, ज्याने की आपण पटकन आपलं पाय वगैरे स्वच्छ करू शकतो, जास्त वेळही लागणार नाही आणि व्यवस्थित होऊन जातं अगदी. तर आम्ही असे इथे पाय वगैरे स्वच्छ केले. आणि त्याच्यापेक्षा युनिक गोष्ट मला ही दिसली, तर अशी जागोजागी इथे फवारा टाईप असं लावलेलं होतं, ज्याने की आपलं डोकं वगैरे व्यवस्थित स्वच्छ आणि पाणी वगैरे असं, म्हणजे एक मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी ही अशी सोय केली होती. आता ही नेमकी कशासाठी आहे ही मला माहीत नाही. जर कोणाला ह्यामागे जर वेगळा काही मेसेज असेल, ह्याचं काही वेगळं कारण असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा, ज्याने की मलाही माहिती मिळेल आणि सगळ्यांनाच माहिती मिळेल. तर मला तरी असं वाटलं की हे
मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी एक असा हा पर्याय केलेला आहे. तर याचा वेगळा काही कारण असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे आम्ही मंदिराच्या कमानीच्या मेन कमानीच्या इथे आल्यानंतर खूपच गर्दी झाली, खूप म्हणजे खूपच प्रचंड अशी झाली. आणि इथे मला हा मेसेज दिसला की व्हिडिओग्राफी अँड फोटोग्राफी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. त्यामुळे मी तिथून पुढे व्हिडिओ नाही केला आणि डायरेक्ट इथे केला, कारण इथे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी चालूच होती आणि म्हणजे सगळेच जण बघत होते, गार्ड वगैरे, त्यामुळे ती अलाउडच होती. त्यामुळे मी इथे सुद्धा हा व्हिडिओ केला, व्यवस्थित अगदी दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर आलो. आता आम्हाला दर्शन वगैरे घेण्यात बरोबर 2 तास वगैरे गेले असतील, कारण आम्ही तिथे थांबलो, शनिवार होता त्यामुळे तुम्ही समजू शकता. त्यानंतर आम्ही बाहेर आलो, थोडंफार शॉपिंग केलं, कारण मस्त मस्त बाहेर दुकानं होती, अगदी भारी वाटतं. आणि रात्रीची ती अगदी खुलून दिसत होती लाईट्समध्ये, त्यामुळे आम्ही थोडीफार शॉपिंग केली आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला जायला निघालो. तर इथे मंदिरामध्ये शनिवार असल्यामुळे आम्हाला 2-1 तास लागले, पण मला वाटते इतर वार असतानासुद्धा हे पर्यटन स्थळ आहे त्यामुळे तेवढाच वेळ लागत असावा. तर तिथून आम्ही पुढे थांबलो होतो अनुस्कुरा घाटमध्ये. पहाटे थांबलो होतो, त्यामुळे इतकं प्रचंड धुकं होतं आणि शांत मस्त वाटत होतं, थंडगार अगदी उन्हाळ्यामध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.